नमस्कार दादा, मी US ॲग्री सीड प्रतिनिधी भरत वाघ. तर मी आज आपलं हिसोडा बुद्रुकमध्ये हिसोडा खुर्दमध्ये आलो होतो. तर योगायोगाने आपले व्यापारी वर्गातील मित्र रेणुकाई पिंपळगाव या क्षेत्रामध्ये मिरची विकत घेणारे म्हणजे गाळा मालक जे आपल्याला भेटले. तर आज आपण त्यांच्याकडून डायरेक्ट प्रतिक्रिया विचारू की त्यांच्याकडून जी वरुडमधली मिरची येत होती तर त्यांनी जवळपास वर्षभर आपली 412 टॅली केली. तर त्यांच्याकडूनच आपण आज संकल्पना जाणून घेऊया. दादा नमस्कार, आपलं नाव दादा? अच्छा, मोबाईल नंबर दादा? 44 तर जर आपली 412 मिरची तुम्ही घेत होते बरोबर, तर त्याबद्दल संकल्पना सांगा शेतकऱ्यांना. वर्षभर तुम्ही म्हणजे या व्हरायटीचं असंही हां हां कारण ती 4 ते 5 दिवस मार्केटला गेल्यावर टिकते ठीक आणि बाहेरच्या देशामध्ये तिची लॉंग लाईफ चांगली चांगली. आणि प्रत्येक व्यापारी म्हणजे त्याला जास्त हे करतो, मागणी करतो, कारण व्हरायटी टिकाऊ आहे. आणि व्यापाऱ्याचं म्हणजे जोपर्यंत माल टिकत नाही तोपर्यंत व्यापारी सक्सेस होत नाही. या व्हरायटीचं एकदम क्वालिटीच्या बाबतीत बिनधास्त आहे. नो टेन्शन. आणि शेतकऱ्याने ही व्हरायटी लावायला पाहिजे. कारण उत्पन्न बी येतं, मागणी बी चांगली आहे, भाव बी चांगले भेटत्या. कारण अशा व्हरायट्या चालत्या, नाही तर मग लॉंग लाईफ व्हरायट्या नसल्या तर शेतकरी टिकत बी नाही. बऱ्याच भानगडी होत्या, पैसे होत नाही ते शेतकरी आहे. व्हरायटी चांगली, व्हरायटीची काही अडचण नाही. बरं, शेतकरी वर्गातून भरपूर अशी मागणी आहे. व्यापारी वर्गात व्यापारी वर्गात आता जे लॉंग आवडली लाईफ व्हरायटी, चालत्या, आवडली सगळ्यांना व्हरायटी. जे लॉंग लाईफ चालत्या बाहेरच्या देशामध्ये बरोबर, युपी, बंगाल, कलकत्ता, दिल्ली अशा ठिकाणी चालणारी व्हरायटी. काही